मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर भांगे, संजीवन ॲग्रो फार्मच्या गावरान कुक्कुटपालन आणि शेड निर्मिती, बांबू शेड निर्मितीच्या ह्या 14व्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. कालपर्यंत आपण जे काही व्हिडिओ पाहिले, शेवटचा व्हिडिओ होता 18 नोव्हेंबर 2024चा म्हणजे, आणि आज आहे 27 ऑगस्ट 2025. आज गणेश चतुर्थी. सर्वांच्या घरामध्ये गणपती बसले असतीलच. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली गेले 9 महिने आपलं काम बंद आहे. काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. आपल्या थोडंसं पाण्याचे रस्त्याच्या वगैरे अडचणी होत्या. आपण आता पूर्ण रस्ता वगैरे शेताचा पूर्ण बनवून घेतला आहे. त्याचबरोबर जो 18व्या व्हिडिओमध्ये शेड अपडेट तुम्हाला दिला होता आतून, मी शेडचं आपलं काम बांबूचं तिथंच थांबलेलं आहे. आपण अजून बांबू आणलेले नाही आहेत, पण दरम्यानच्या काळामध्ये आपण हे कन्स्ट्रक्शनचे सर्व कामं वगैरे करून घेतलीत. जे शेडला लागणार होते ते कन्स्ट्रक्शनची कामं केलीत. त्याचबरोबर शेडच्या चारी बाजूनी आणि मध्ये कंपार्टमेंट्सला आपण हे बघा 2 फुटाचं वीट बांधकाम करून घेतलेलं आहे. जवळजवळ 1-1.5 फूट आपण याच्यात भरावा टाकणार आहे, कोबा करणार आहे खाली. आणि हा जो मधला आपल्याला पूर्ण पट्टा दिसतो आहे, ह्याच्यातनं सगळं मलमूत्र जे आहे ते खाली उकंड्याकडे जाणार असं आपण प्लॅनिंग केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये 12 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं दाखवलं होतं की ते आपण वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळ्या कंपार्टमेंट्स बनवलेले आहेत कोंबड्यांसाठी. ह्या भागामध्ये आपण कोंबड्यांसाठी, ज्या गावठी कोंबड्या असतात त्यांना थोडासा आडोसा लागतो अंडे देण्यासाठी, म्हणून इकडे आपण ही एक रूम बनवलेली आहे खास अंडे देण्यासाठी. इकडे थोडंसं ब्रूडिंग रूम वगैरे राहणार आहे लहान पिल्लांची, आणि इकडे सगळे अंडे देणारे मोठे पक्षी राहतील. हे पहिल्या 2 कंपार्टमेंटमध्ये आणि यानंतरच्या 3 कंपार्टमेंटमध्ये आपलं प्लॅनिंग आहे की जे छोटे पक्षी 2, 3, 4 महिन्याचे ते इकडे राहणार आहेत ह्या भागामध्ये. आणि हा जो पूर्ण मधला पॅसेज दिसतो आहे 6 फुटाचा, इथं आपण पूर्ण आता अजून थोडं ज्यावेळेस साईडला भरावा येईल इथं ॲटोमॅटिक खड्डा राहील. आणि तिकडनं सगळं वरनं पण जे काही शेळ्यांचं मलमूत्र पडेल ते सगळं या ट्रॅकमधनं आपण ट्रॅक्टरने, छोट्या ट्रॅक्टरने, ट्रॉलीने ओढत किंवा तिकडून पाणी सोडलं तरी ओढत इकडं आलं पाहिजे असं नियोजन करणार आहे. दरम्यानच्या काळात आपण कन्स्ट्रक्शन, सिव्हिल वर्क सगळं केलं आहे. शेडच्या चारी बाजूने आपले हे का कंपाऊंडसाठी दगडी बांधकामाचं काम चालू आहे. आपण शेडचं काम चालू करण्यापूर्वीच ॲक्च्युली दगडाचं बांधकाम केलं होतं, पण कसं आहे अतिविश्वास नडला आपल्याला. त्या व्यक्तीने व्यवस्थित काम केलंच नाही आणि आपलं पूर्ण जवळजवळ 10 लाख रुपये आपण खर्च केला तर सगळं बांधकाम पडलं. आणि आपलं जवळजवळ 10 लाखाच्या पुढे, आणि ते खांदून परत दगडं सगळं पडलेली भिंत खोदायला आपल्याला 1-1.5 लाख रुपये खर्च झाला. त्याच्यामुळं कोणतंही काम करा पण स्वतःच्या सुपरविजनमध्येच करा. हे बघा आता हे मी नव्याने काम आता चालू आहे माझं. हे रोज माझ्या सुपरविजनमध्येच मटेरियल वगैरे टाकून आपण बांधकाम करतो आहे. जवळजवळ 4 फूट रुंदीची भिंत आहे, 10 फूट जवळजवळ इकडं उंची आहे, आणि हे काम आपलं आता चालू आहे. ह्याचबरोबर आपण मध्यंतरी विहिरीचं पण काम केलं आहे. विहिरीतनं जो काही मुरुम दगड वगैरे निघाला होता तोच आपण पूर्ण रस्त्याला टाकला आहे. जवळजवळ 500 मीटर 450-500 मीटरचा रोड आपला आपण केलेला आहे पूर्ण शेडपर्यंत. आणि हे बघा याचं बांधकाम पण केलेलं आहे ही दरवाजातनं. आणि ही जी दिसती ही स्पेस ही नंतर सगळी स्वच्छ करून कंपाऊंड झाल्याच्या नंतर ही प्री रेंजची जवळजवळ 20 गुंठे आणि शेडची 5 गुंठे अशी 25 गुंठ्यामध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता पाऊस आहे सध्या, अजून महिनाभर थोडंसं पावसाचं वातावरण राहील. दसऱ्यापर्यंत काम हे फक्त कन्स्ट्रक्शनचंच आपण ठेवणार आहोत. ते एकदा झालं की आपल्या कामाला पुढच्या सुरुवात येईल. हे बघा इकडनं आपलं शेळ्या वर जाण्यासाठी आपण हा अर्धवट रॅम्प आहे. याला पूर्ण स्ट्रक्चर वेगळं आहे, हे तात्पुरतं टाकलेलं आहे. हे जे आहे चटई ही साईडचीच आहे, उरली होती म्हणून मी टाकलेली आहे, आणि याच्यावरती पूर्ण प्रॉपर होणार आहे. पुढच्या 15 व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचा अपडेट मी देतोच. अजून काय जे काम चालू आहे त्याचा एकदम आता म्हणजे थांबत का होईना पण आपलं काम सुरू आहे. पुनश्च सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.